नमस्कार. महाराष्ट्रातल्या शेती संस्कृतीमध्ये ऊस नावाचं जे पीक आहे ते इतकं लोकप्रिय आहे की अलीकडं सांगली जिल्ह्यातल्या कडेगाव तालुक्यातील चिंचणी या गावी वैभव गुरव या एका तरुण इंजिनियरनं केलेला प्रयोग जो आहे तो खूप मला महत्त्वाचा वाटतो. 9 फुटाची सरी त्यांनी ठेवलेली आहे आणि आत्ता जवळजवळ 30 फुटाच्यापर्यंत कांड्या गेलेल्या आहेत. जवळजवळ 1 वर्ष ऊस लावून झालेला आहे. तर वैभवरावांच्याकडं अनेक लोक भेटायला येतात आणि खूप त्यांचा एक समूह तयार झालेला आहे शेतकऱ्यांचा. तर मला असं वाटतं की वैभवराव की सांगा की आता ऊसाची काय स्टेज आणि आपल्याकडे कोण कोण भेटायला आलेले आहेत. आता सर्वप्रथम आपल्या ऊसाची स्टेज आहे ती 28 ते 30 कांडीच्या आसपास आपण गेलेलो आहे आणि नवीन येणारे कोंबचे आहेत ते आपले 8-10 कांडीपर्यंत गेलेले आहेत. बरोबर. जसं इथं आपण बघू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीने नवीन कोंब आलेले आहेत. बरोबर. आणि हा पण कोंबातला ऊस आहे पण हा सुरुवातीला आल्यामुळे याची उंची भरपूर प्रमाणात नवीन आलेला मागून कोंब आहे त्याच्या किती कांडे आहेत. आता हा सर्वसाधारण 11 ते 12 कांडीच्या आसपास गेलाय आणि त्याच्या आधी जो आलाय तो 18-19च्या आसपास आहे आणि आता जे नवीन यायला लागलेत तर आपण बघू शकतो की अजून पण त्याच्यामध्ये वाढ चालूच आहे कोंबांची. हो. आणि कोंबांची संख्या बऱ्यापैकी निघाल्यामुळे ऊसाचं वजन चांगल्या पद्धतीने येणार आहे. तुमचा मूळ ऊस जो पहिल्या सुरुवातीला आलेला होता त्याची उंची किती आहे. त्याची आता सर्वसाधारणपणे बघा 18 फुटाच्या आसपास उंची गेलेली आहे. बरोबर. आणि कांड्यात 32 फुटापर्यंत गेले. 30 कांडी ते 28 कांडीच्या आसपास आपली गेलेले आहे. बरोबर. वैभवराव हे सगळी लोक आज तुम्हाला जे भेटायला येतात आता हे पाटील साहेब आलेले आहेत त्यांचं किंवा सर्वांचा परिचय जरा करून दिला तर बरं होईल. हे सन्माननीय बापू पाटील आहेत, सर्जेराव पाटील कवटेकनवरून तासगाववरून सिद्धराज पाणी पुरवठा संस्थेचे अध्यक्ष आहेत. बरोबर. त्याचबरोबर हे सुनील जाधव हे गोंडवाडीवरून आले. बरोबर. त्याचबरोबर हे विजय माने साहेब ग्रामपंचायत सदस्य कवटेकन आणि त्याचबरोबर सुभाष थोरात तासगाववरून आले. एसटी आगारात ते जॉब करतात. बरोबर. वैभवराव ही सगळी माणसं ज्यावेळेला आपल्याला येतात बघायला आणि त्यावेळेला काय वाटतंय हो. कुठेतरी आपण काम केलेल्या कामाची पोचपावती आपल्याला मिळत चालल्या असं वाटायला चालू होते. बरोबर. मग आता ही ऊस लावल्यापासूनची आतापर्यंत जरा थोडासा प्रवास सांगा. आता सर्वसाधारणपणे सुरुवातीला आपण ऊस लावल्यानंतर पूर्ण शेत असं मोकळं दिसत होतं. जसजसं म्हणजे फुटवा येत गेला जसं डेव्हलपमेंट होत गेली पाण्याचं नियोजन म्हणा बाकीच्या खताचं व्यवस्थापन जमिनीची मशागत ह्या सगळ्या गोष्टींचा मेळ घालून आपण आज या ठिकाणी पर्यंत पोहोचलेला आहे. सर्वसाधारण आता 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. म्हणजे 1 वर्षामध्ये आपण 30 कांडीच्या आसपास ऊसाची वाढ नेलेली आहे आणि पाठीमागून येणारा जो ऊस आहे तो मेन ऊस आहे आपल्याला. बरोबर. म्हणजे जे आपण म्हणतोय की हा ऊस आता 3 किलोचा बसतोय एक म्हणजे हा ऊस समजा आपला 100 टन गेला तर बाकीचं जे कोंब आहेत ते आपले वरचे जे 50-60 टन जे आपण म्हणतो 150-160 टनाचा अवरेज ते आपल्याला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही 9 फुटाची सरी ठेवली त्यावेळेला गावातल्या लोकांचा बऱ्याच वेळा ते काय हे बाबा काहीतरी वेगळं काहीतरी आहे असा समज तयार झाला. 9 फुटाच्या सरीतनं तुम्ही 1.5 फुटाच्या अंतरावरती एक रोप लावलं आणि त्यानंतर ऊस तुमचे आले तुम्ही प्रयोग करत गेला. त्यानंतर काय काय बदल होत गेलाय. बदल होत म्हणजे सुरुवातीला पूर्ण शेत मोकळं वाटत होतं. त्याच्यानंतर हळूहळू जसे दिवस जातील म्हणजे पहिले 3-4 महिने मोकळंच वाटत होतं आणि जसं भरत जाईल तसं लोकांना वाटायला लागलं की खरोखर हे सक्सेसफुल होऊ शकतं. मग तशी लोक बघायला यायला लागली. म्हणजे जवळजवळ मला वाटतं आपल्या महाराष्ट्र लातूर पासून परभणी पासून लोक बघायला येतात. म्हणजे 50-60 किलोमीटरच्या आसपासची येतातच पण 500-700 किलोमीटरवर पण लोक बघायला येतात. कर्नाटकमधून निपाणी सारख्या शहरातून बेळगाव सारख्या शहरातून ऊस सातत्यानं बघायला येतात. मग त्यांच्या लक्षामध्ये आलंय की आपण चुकतोय कुठं. मग त्या दृष्टिकोनातून आता एक पाऊल टाकायला लोकांनी सुरुवात केलेली आहे. शास्त्रज्ञ येतात त्यानंतर बरेचसेच जे तज्ज्ञ आहेत ऊसातले किंवा ऊसामध्ये काहीतरी नवीन करायचं आहे असे लोक सुद्धा येतात पाहतात आणि त्यांना करावाशी उमेद वाटते. आणि इथून जाऊन बऱ्यापैकी मला वाटतं जेवढी बघायला आली त्याच्यातले 20-25% लोकांनी ह्या वर्षी 7 फुटानं प्रयोग केलेला आहे. बरोबर. पण मला पहिल्यांदा तुम्ही काय टार्गेट ठेवलं पहिल्यांदा. टार्गेट आपलं एकच होतं की आपल्याला प्रकाश संश्लेषणाचा वापर करून ऊसाची वाढ जास्त प्रमाणात करायची आहे पहिली गोष्ट. आणि पाणी कमी लागलं पाहिजे. सगळ्या लोकांचं मत असतं की ऊसाला पाणी जास्त लागतंय पण कमी पाण्यामध्येही आपण अवरेज काढू शकतो आणि महत्वाचं जमीन पण चांगली राहिली पाहिजे. आणि आपण बॅलन्सिंग ठेवून म्हणजे रासायनिक खताची योग्य मात्रा असेल आणि सेंद्रिय खताची योग्य मात्रा ह्या दोन्हीचा समतोल साधून कुठेतरी अवरेज आपण काढलं पाहिजे म्हणजे जेणेकरून जमीन पण चांगली राहील आणि उत्पन्न पण आपल्याला चांगल्या पद्धतीने मिळेल. मग हे सगळं करताना तुम्ही टनेजचं अवरेज डोक्यात ठेवलंय का.
टनेजचा अवरेज आमच्या डोक्यामध्ये आहेच सर्वसाधारणपणे. आम्ही 150 टन तरी आत येणार नाही. आणि इथं बघितल्यानंतर भरपूर लोक येतात जे तज्ज्ञ आहेत, त्यांचं असं मत आहे की त्या दरम्यान प्लॉट 100% जाईल. हो हो. मग आता हे तुमचं टनेज आत्ता मागच्या महिन्यात आपण बघितलेलं होतं की जवळजवळ 10 महिने झालेले होते, बरोबर आहे का? 10 महिने. हा, 10 त्या महिने 10 महिन्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की या माझ्या एकऱ्याच्या ऊसामध्ये जवळजवळ 100 टन आता निघणार आहे. आणि त्यावेळेला नुकतीच कोंब हे वॉटरशूट निघायला सुरुवात झालेली होती. आता ह्या 1.5 महिन्यामध्ये, 1.25 महिन्यामध्ये जवळजवळ अर्धा कांड्याचं वॉटरशूट तयार झालाय. याचं वजन किती भरेल? आता सर्वसाधारणपणे बघा, आपण ज्यावेळी ऊस मोजला त्यावेळीच आपलं शूटिंग आहे, हो. त्यावेळी आपला बसत होता 20-22 कांडी. हो. हा ऊस गेलाय आता 30 कांडीच्या आसपास, म्हणजे 28-30च्या रेंज मध्ये गेलाय. बरोबर. म्हणजे स्वाभाविक ह्याचं वजन वाढलंय. आणि जे कोंब आले त्याचे पण बघा, आता आपण 12, 13, 14 पर्यंत वजन गेलेलं आहे. हो. म्हणजे इथं पेरं बघा, बाकीच्या गोष्टी बघा, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या डेव्हलप झाल्या. आणि अजून पण कोंब येत आहेत. महत्वाचं काय, हे पण कोंब नंतर आलेले आहेत. बरोबर. आणि अजूनही ही कोंब चालूच आहे द्यायचे. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये कुठेही काही थांबलेलं नाही. याचं किती टनेज वाढेल एकरी? याचं एक 50 टनाच्या आसपास अवरेज 100% वाढेल याची गॅरंटी आता आम्हाला वाटायला लागलेली आहे. बरोबर. पाऊस कमी असल्यामुळे ह्या वर्षी थोडासा गती कमी आहे ऊसाला. पण तरी पण एकच पाऊस पडला, त्याच्यामध्ये बघू शकताय तुम्ही, थोडा इकडे ऊस पडलेला आहे. अजून ज्यावेळी पाऊस चालू होईल त्यावेळी ऊसाला वाढ ही झपाट्यानं होईल. आपल्या परिसरातल्या 7 फुटाच्या सरीवर मागच्या वेळेला आम्ही बघितलं होतं 140 टनाचा अवरेज तरुण त्यांनी प्रयोग केलेला होता. तो गेलेलो होते 135-30 टनापर्यंत. आणि तुम्ही तर आता टार्गेट 150च्या वर ठेवलंय. मला तर असा अंदाज आहे की 160 पर्यंत आपण जाऊ शकू का? 100% सर जाऊ शकतोय. कारण जे तज्ज्ञ लोक येत आहेत, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी 130 काढलंय, त्या लोकांचं सुद्धा असं मत आहे की आपण 160-150च्या आसपास जाऊ शकतोय. म्हणजे असं नुसतं बोलण्यापेक्षा इथं येऊन जे लोक बघतायत, म्हणजे ज्यांनी ऑलरेडी अवरेज काढले, म्हणजे ते प्रॅक्टिकली ज्यांनी नॉलेज घेतले, त्या लोकांना 100% खात्री आहे की अवरेज आपल्याला, म्हणजे अंतर जेवढं वाढेल तेवढं ते टने वाढतंय. मग आता यानंतर काय काय प्रयोग करायला लागलाय, म्हणजे त्याला औषध पाणी काय करतात? आता आपण सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञ वगैरे सांगतात की पोटॅश आणि नायट्रोजनच फक्त द्या, पण आम्ही तसं केलेलं नाही. किंवा तज्ज्ञ लोक सांगतात अमोनियम सल्फेट पोटॅशचा डोस ठेवा, पण आम्ही काय केलंय, त्याच्यामध्ये स्फुरद पण ऍड केलंय. स्फुरद केलंय, त्यानंतर कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरॉन असेल किंवा मायक्रोन्यूट्रंट असेल, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या आम्ही जसं पहिल्या स्टार्टिंगला डोस देत होतो त्या पद्धतीनेच अजून पण देतोय. हो. म्हणजे शास्त्रज्ञ सांगतात काय की तिथं प्रयोग केल्यास याच्यापेक्षा तुम्ही स्वनिर्मितीचे प्रयोग करताय. हा, म्हणजे जे आपल्याला चेंजेस वाटतील, जशा पद्धतीने बदल दिसायला चालू होईल तशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल करू. प्रॅक्टिकल नॉलेज. प्रॅक्टिकल. आणि सगळं खायला त्याला आपण देतोय. असं नाही की हे दिलं ते दिलं नाही. समतोल साधून सगळ्या प्रकारचं, म्हणजे मायक्रोन्यूट्रंट, दुय्यम अन्नद्रव्य, NPK, हे सगळं खायला एकत्रित आपण देतोय. इथं जे कृषी तज्ज्ञ येत आहेत किंवा शास्त्रज्ञ येतात, हे नेहमी 4.5 फूट, 5 फूट, 6 फूट ह्या सरीच्या अंतरावर तुम्हाला सांगतात. बरोबर. पण तुम्ही 9 फुटाचा प्रयोग केला, हा त्यांना कसा आवडतो? त्यांना विशेषतः ते विशेष करतात कशाबद्दल, त्यांना विशेष एवढंच वाटतंय की एवढं अंतर ठेवल्यानंतर सुद्धा ऊसाची थोंबात बघितल्यानंतर अंतर राहिलं नाही मध्ये. मॅच झालंय. आणि दुसरी गोष्ट काय, पूर्वी ज्यावेळी लावला त्यावेळी मोकळं दिसायचं, आणि आता कसं ऊसाला पोसवायला जागा मिळालेली आहे. आणि जशी हवा खेळती राहील तशी ह्याची जी जाडी आहे ती अजून वाढायला लागलेली आहे. म्हणजे 9 फुटाच्या सरीनं अजून कितीही ऊस वर गेला तरी हवा पूर्ण वरून पास होते. आणि सूर्यप्रकाश डायरेक्ट आता ह्या बुडक्याला लागायला लागलाय, त्याच्यामुळे ही वॉटरशूट आले. हे सुद्धा वॉटरशूटच आहेत पाठीमागणारे दिसत. मग ह्याची जी वाढ आहे ती आपल्याला एक्स्ट्रा मिळते, आणि ती आपली 4.5 फुटामध्ये आपल्याला भेटत नाही. बरोबर. आता या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत. तर पाटील साहेब, तुम्ही एक चांगले बागायतदार आणि शेतकरी आहात, कवठेकून आलेला आहात. तर वैभवरावांचा प्रयोग आपल्या सर्वांना आवडायला लागलेला आहे, आणि त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय? आज मी सर्जेराव बाबूराव पाटील कवठेकण, मी पण आज शेतीमध्ये चांगल्यापैकी ऊसाचं मी उत्पादन घेतो आहे. आता आमच्या गावात शिवराज पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून गावाचं नंदनवन झाले. पण आमच्या गावचं टार्गेट बघायला गेलं तर 40च्या आत बऱ्यापैकी शेतकरी संख्या वाढलेली आहे. हे अशा पद्धतीचे प्रयोग करून, अशा पद्धतीचा आढावा करून गावात आमच्या वाढीसाठी आज मी या प्लॉटवर दुसऱ्यांदा आलेलो आहे. वैभव संजय गुरु साहेबांचे माझे जवळजवळ 2 ते 3 वर्षाचे संबंध आहेत. पण त्याचं रूपांतर आता आमच्या दृष्टीतनं, मैत्रीतनं या क्षेत्रात येत आहे. हा प्रयोग वाखाणण्यासारखा प्रयोग आहे. या प्रयोगानं बऱ्यापैकी शेतकऱ्यांचं कल्याण भरपूर होणार आहे. का तर 2 एकराचं एका ठिकाणी उत्पादन मिळणार आहे. अशा पद्धतीनं थोडंफार लोकांनी वाटचाल केली तर लोकांना जे आज चुकीच्या पद्धतीनं कर्ज काढून पैसे या शेतीत घालून उत्पादन वाढीसाठी भरपूर सोर्स आहेत. आणि शेतीसारखं एका वर्षात डबल टेबल उत्पादन देणारं दुसरं कुठलीही बँक नाही.
कुठलाही व्यवसाय नाही, शेती व्यवसायात आता लोकांनी प्राधान्यानं युवकांनी उतरावं. आज वैभव संजय गुरु साहेब हे इंजिनियर असताना हो या क्षेत्रात जी उतुंग भरारी मारत आहेत, अशा पद्धतीनं सर्व जनतेनं सर्व युवा कार्यकर्त्यांनी याच्या पाठीमागं लागून, शेतीच्या पाठीमागं लागून अशा पद्धतीनं संगोपन ऊसाचं करावं, उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावं. आणखीन भरपूर असे प्रयोग आहेत. आता खोत साहेबांनी केलेला त्यांचा रेणगनचा प्रयोग म्हणा किंवा आणखी काय असे भरपूर आहेत. पण त्यातनं आपल्याला काय परवडतंय, कमी पैशात जास्त उत्पादन कसं घेतात ह्यासाठी लोकांनी प्रयत्न करावा असं माझं. मला काय म्हणायचं आहे, ऊस लावताना प्रत्येकाला टनेज वाढावं, उत्पन्न निघावं असं वाटतंय, पण 4.5 फुटात अजून माणसं बाहेर पडत नाहीत. त्याचं काय मत आहे तुमचं? 4.5 फुटातनं आता लोकांनी ही बघितल्यानंतर थोडं वाटचाल चालू झाली आहे. आमच्या गावात तोटेकेंद्रामध्ये पण 7 फुटावर एक 2-3 प्लॉट झाले, गेल्या वर्षी झालेले आहेत. आता आणखीन वाढ झालेली आहे. किंवा आता 5 फुटावर आले ते त्याने सरीतला त्या ज्याच्या कोंबाची संख्या मेंटेन करून आपल्या क्षेत्रात किती बाबा एकरी 40,000-45,000 ऊस केलं पाहिजे ह्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्या पद्धतीने लोक चालले थोड्या टप्प्याटप्प्यानं. कसं आहे, हे ऊस हे पारंपरिक शेतीतलं पीक आहे, खरं आहे. त्यामुळे त्यातनं बदल होणं गरजेचं आहे. पण तेवढा फास्ट बदल होणं झाला आहे. तिथून पुढच्या काळात थोडं होत जाणार आणि शेतीला ऊस म्हणजे वैभव गुरु साहेबांचं लोक आता स्वीकारतील असं नक्की मला तर वाटायला लागलंय. 100% स्वीकारतील, त्याशिवाय पर्याय नाही. कमी खर्चात सगळं आहे. आता आमच्या इकडे तर द्राक्ष बागा वगैरे असल्यामुळं आम्हाला या 9 फुटामध्ये सर्वसाधारण 6 ते 7 महिने भांगरणीचा विषय येणार नाही, काही येणार नाही. आपण ट्रॅक्टर फिरतंय त्यामुळं ड्रेंचिंग असून दे, म्हणजे आळवणे असून दे किंवा फवारणी असून दे, आम्ही ट्रॅक्टरच्या माध्यमातून करून घेऊन यांच्यापेक्षा आम्ही जास्त उत्पादन काढू शकतो. वा ठीक आहे. मग आता यानंतर आपल्याकडं इथं मी काय बोलणार, पाटील साहेब भेटले. मला फक्त सांगा, आपण भेट दिली काय, कसं वाटतंय? ऊस चांगला वाटतो. हां मी बऱ्यापैकी 28, 27, 26, 30 घंटे तयार आहे ऊस. हां 1 वर्षाभरातला आहे, अडसाली ऊस आहे. हां चांगला आहे. बरोबर शेतकऱ्यांनी ट्रीटमेंट घेऊनच ऊस शेती करावी. बरोबर. शेतकरी मी अडाणी शेतकरी नाही असू दे, पण हे आता आज प्लॉट बघितल्यानंतर कसं वाटतंय? ते म्हणूनच मी बघायला आलतो प्लॉट. हां अडाणी शेतकरी कितीही पैसे घालतो, मला असं ऊस काय जमत नाही. हां हां पण असं ट्रीटमेंट घेऊन जर केलं तर ऊस चांगली शेती करू शकतो. माझं मत आहे, ट्रीटमेंट तर सगळीच देतात, भरपूर खत घालतात, सगळं आहे, पण अंतर जास्त ठेवल्यानंतरचा काय परिणाम? 10-15 प्लॉट बघितले आतापर्यंत. 10-15 ट्रीटमेंट जरी माणसं बघितली. या सगळ्यात सर्वात गुरुसाहेबांचा प्लॉट मला चांगला आवडला आहे. त्यांची पद्धत चांगली मला आवडली. कमी खर्चात त्यांचा खर्च मी बघितलेला आहे. एकरी एवढा खर्च येतो. मी पहिला एकरी 1 लाख रुपये खर्च करत होतो. मला 60 टनावर कधी ॲव्हरेज मिळालं नाही. 60 टनावर कधीच मिळालं नाही. आता यांच्या ट्रीटमेंटनं मी काम करणार आहे. अंतर पण जरा जास्त ठेवणार आहे. मी 4.5 फूट सरी सोडत होतो कायम. 5 त्या फूट जात नव्हतं. त्या 9 फूट सरी बघितली, उसाची संख्या मोजली, उसाची फुटवं झालेलं बघितलं. जे फुटवं कोंब असतात ते चांगल्या पद्धतीने ठोसा राहील. ह्या उसापेक्षा जास्त वजन देणार. खरं आहे. चांगल्या पद्धतीची शेती आहे. मला तर आतापर्यंत 10-12 प्लॉट बघितले, त्यात चांगलं वाटलं. म्हणजे तुम्हाला वाटतं की आता अंतर जेवढं जास्त ठेवलं तेवढं जास्त शेतकऱ्यांना फायदा होणार? फायदा वारं खेळतं, हवा येते, ऊन सूर्यप्रकाश पण पाहिजे. तुम्ही पाणी फक्त तिथून उपयोग नाही, त्याला हवा पण खेळली पाहिजे, व्हेंटिलेशन व्हायला पाहिजे. आपण घर बांधताना कशा खिडक्या वगैरे मोठ्या ठेवतो, व्हेंटिलेशन करतो, तशा पद्धतीनं ह्या उसाला पण व्हेंटिलेशन पाहिजे ना, हवा पाहिजे, सूर्यप्रकाश पाहिजे, पाणी पाहिजे. त्याबरोबर खत आलं, सगळं हे आलं ते आलं, ते बरोबर आहे. आपण जीवन जगताना का जगतो. खरं आहे. घराला आपल्या व्हेंटिलेशन मोठं खिडक्या ठेवतो, तशा पद्धतीने इथं पण ठेवलं अंतर, तर ते हवा वगैरे खेळून सूर्यप्रकाश करून चांगल्या पद्धतीचं ऊस उत्पन्न निघू शकतं. साहेब, तुम्ही पण ऊस करताय आणि आपण पण आता सगळेजण ऊस करतो, पण त्याच्यातनं वॉटर शूट फार कमी येतात. कोंब फार कमी येतात. इथं जास्त आले. जरा फुटवे आहेत चांगले आहेत. आता अडसाली ऊस आहे, ह्याला फुटवे चांगले आहेत. ऊसापेक्षा जास्त पद्धतीनं फुटवे आहेत आणि फुटवे चांगले कोंब चांगले ठोसार येतात. त्या ऊसापेक्षा फुटवे जे येतात ते जास्त वजन देऊन जातात. बरोबर. माझ्या माहितीप्रमाणे, मी जास्त मोठा शेतकरी नाही, पण त्या पद्धतीने माझ्या माहिती हा वैभव गुरु यांचा प्रयोग आपल्याला खूप आवडला, चांगला आहे. मी तर आता 10 एकर लागण करणार आहे. त्यांचीच ट्रीटमेंट घेणार आहे मी. मी 6 महिन्यापूर्वी त्यांना आमचं नेऊन शेत दावले. 6 महिन्यापूर्वी नेऊन दावले आणि त्यांच्याकडे मी आज प्लॉट बघायला आले. 6 महिन्यापूर्वी मी त्यांना शेत माझं नेऊन दावले आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की तुमचं किती ॲव्हरेज असतं, काय पडतं, कसं पडतं, काय पडतं, चर्चा केली. आज प्लॉट प्रत्यक्ष बघायला आलो त्यांचा. म्हणजे मला आनंद वाटला. जास्त अंतर ठेवायचं धाडच झालं पाहिजे आणि तुम्ही 10 एकरात धाडच करणार आहे. 100% करणार आहे. काय आता मला जर थोडी वर्ष काय 7 फूट ठेवावं, पण ते बघितल्यावर वाटतं 9 फूट तर 9 फूट. चला 1 वर्ष ट्रायल करून बघायला काढचं नाही. आता 4.5 फुटावर मी जातोय. तर 4.5 फूट जे उत्पन्न निघणार आहे त्याच्यापेक्षा जरा जादा निघालं तर काय फरक पडतो? हा प्लॉट बघून तर जास्त वाटतंय.
बरोबर. हा प्लॉट बघून तर जास्त वाटते. मग आता गुरुसाहेब म्हणतात 100 टन निघेल, कोंबरे आलेले त्या 5-50 टन वाढेल, बरोबर आहे. पण शेतकरी 100% माझ्या हिशेबानं जास्त निघणार तर जास्त निघणार. हां 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 हां. हे चांगली पद्धत आहे. चांगल्या पद्धतीने लोकांनी वागलं पाहिजे, शेतकऱ्यांनी हे जाणून घेतलं पाहिजे, अभ्यास पूर्ण केलं पाहिजे. बरोबर. कुठं तर काय मी आता एकरी 1 लाख रुपये घालतो पण 60 टनावर काही जात नाही. माझं काम काय, बाकी व्यवसाय आहेत, गडी लावून देणार, खत टाकणार, पाणी पाजणार, भांगून घेणार, कोळप मारणार, ऊस फोडणार, काय असेल ते करणार. मी कामं सगळी करणार. मी काहीतरी आणत जाणार फक्त बांधावरचं शेतकरी. मला एवढे 60 टनावर कधी पडत नाही. पण मला ते जाणून चुकलं की खर्च माझा जास्त होतो, उत्पन्न कमी येते. त्या मानानं हां. खर्चाच्या हिशोबानं उत्पन्न कमी येतं. म्हणून मी ह्यांच्या मागे 6 महिने जायला लावलं. मला तुझे प्लॉट द्यावा. आज योग आला 6 महिन्यानं की आज यांचं प्लॉट बघितलं, मला बऱ्यापैकी समाधान वाटलं. तुम्हाला पटलेलं आहे की उसाच्या सरीतलं अंतर आणि उसाच्या लावणाऱ्या रोपातलं अंतर वाढलं पाहिजे. आता आपण उभारलोय, किती हवा येत्या बघा. हो. आपल्याला हवा येते का नाही? येते उन्हाळ्या उसा. दिवसात आता उन्हाळा जायचं असं अजून हो. जून पाऊस नाही, काय नाही, उन्हाळा जाय. आपल्याला काही ते उकडतं का? नाही, आपल्याला कसं हवा खेळती वाटते, आपल्या 4.5 फुटाच्या सरीत आपण गेलो तर ती उकडतं. ह्या उसाला पण हवा लागते का नाही? हो. तसं त्यांना ती पोषक वातावरण आहे, हवा लागली पाहिजे, ऊन लागलं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. त्या पद्धतीने चांगलं आहे, चांगलं वाटतंय. मी तर 10 एकर असा पद्धतीने लावणार आहे. पहिला ट्रायल बेसवर 10 एकर लावणार आहे. हो हो हो. तुम्ही खूप चांगली तयारी करायला लागलाय. तुम्ही साहेब आलेला आहे बघायला, तुम्हाला हा प्रयोग बघितल्यानंतर कसं वाटतंय? बघा, शेती करत असताना पारंपरिक पद्धत शेतीची सोडून असंच गुरव साहेबांसारखा नवीन प्रयोग, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी शेती केली तर जरूर फायद्यात येतील. आणि त्यांनी ते करावं, जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल ना. नवीन प्रयोग केलं तर ही पद्धत पारंपरिक आहे. 4 फूट 2 फूट तुम्ही काय आजोबा पंजोबापासून शेती करताय, पण त्याच पद्धतीत करतात. त्यातनं बाहेर पडून नवीन तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन गुरव साहेबांसारख्या होतकरू माणसांचं मार्गदर्शन घेऊन त्यांच्या कल्पक नाविन्यपूर्ण अशा ह्याचा माहिती घेऊन जर शेती केली तर जरूर नक्की फायदा होईल शेतकऱ्यांना. आणि त्यांनी ते करावं असं माझं मत आहे. हो हो हो. तुम्ही काहीतरी नवीन तरुणच आहात आणि शेतीची आवड तुम्हाला दिसते. नाव सांगा तुमचं? सुनील जाधव. सुनील जाधव. तुम्ही नक्की काय केलंय आणि आता इथं काय वाटतंय? नाही, इथं मी ह्याच्या आधी सुद्धा भरपूर वेळा आलो, हां. पण ज्यावेळी ह्यांनी ऊस लागण केली तेव्हापासून आज अखेर जे आलो. पण जर वेळ येईल त्यावेळेस मला प्रत्येक वेळेस नवीन बदल बघायला मिळत होता आणि ह्यांच्या प्लॉटमध्ये आलं की समाधान वाटायचं. हो हो हो. मग गुरव सरासनी मी फोन करून आवर्जून यायचो, तुम्ही आहे का प्लॉटवर? तर आहेत म्हणले की मी यायचो. सगळे आम्ही दोघं सगळे त्यांचा ऊस बघून फिरून बघायचो, पण समाधान वाटायचं. बरोबर. आता हा जो तुम्ही ऊस शेतकरी आहे ना, हा, मग शेतकरी. तुम्ही किती फूट लावता? आमचे ह्यावेळेस 4.5 फुटीच होतं, पण गुरव सरांनी मला सांगितलेलं की ह्यावेळी आपण 5.5 ते 7 फुटापर्यंत आपण करू शकतो. हो हो. असं हां, मग आता इथं तुम्हाला तुमच्या ह्याच्यानं इथं काय प्रयोग जाणवत आहे? आमच्या ऊसापेक्षा गुरुसाहेबांचा ऊस कितीतरी पट्टीनं उजवा आहे. आणि त्यांनी जी 9 फुटाची जी सरी सोडली त्या त्यांच्या ऊसामध्ये आंगचं पहिला मूळचा ऊस आणि त्यात आता नवीन निघालेले कोंब हे अतिशय मजबूत आणि ठोसार आहेत. त्या ऊसाचं वजनसुद्धा हा या ऊसापेक्षा वाढू शकते. हां, जरा साहेब की जाधव साहेब, ह्या वर्षी पाऊस कमी आहे. हो. पाऊस असता तर काय झाला असतो? पाऊस असता तर हा प्लॉट आहे ना बघायला मी सुद्धा आत्ता गुरु सरांना म्हटलं की जास्त पाऊस पडला असता तर ऊस अजून वाढला असता आणि लोकांना बघताना अजून आनंद झाला असता. हां हां हां. असं म्हणजे ह्याच्या ऊसाची जाडी वाढली असती, जाडी कोंब अजून जास्त आले असते. जाडी वाढली असती, ऊसाचं कोंब वाढलं असतं, ऊसाची संख्या वाढली असती. ऊसात गारवा ज्यावेळी होतो त्यावेळेस कसं ऊस एकदम पोसावतो त्या पद्धतीने झाली असती तयारी. आता हे जे वरून येते म्हणजे आपण शेतकऱ्यांनी सूर्यप्रकाश हो. ह्याला लय महत्त्व दिलं पाहिजे असं वाटत नाही का? 100% दिलंच पाहिजे. का तर आता आपण इथं उभा राहिलोय, आपण आता एक अर्धा तास झाला इथं उभा राहून तरी अजिबात आपल्याला असं उकडलेलं नाही, काय नाही. एकदम हवा खेळती राहत्या. त्याच पद्धतीनं ऊसाला पण त्या गोष्टीचा गारवा आणि त्यांना सुद्धा ती पोषक आहे. हां हां. असं बरं बरं बरं. मग आता हे सगळं समाधानकारक आहे. अतिशय समाधानकारक आहे. बरं बरं बरं. अतिशय. पण साहेब कसं काय म्हणजे हे सगळ्यांचं ऐकल्यानंतर काय वाटतंय हो? नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. त्यामुळे येऊ केलेला प्रयोग गुरुसाहेबांनी एकदम चांगला केला आहे. आणि एक आयडॉल म्हणून त्यांनी इथून पुढच्या काळात काम करावं, इथून पुढे शेतकऱ्यांसाठी त्यांनी वेळ द्यावा, शेतकऱ्यांसाठी काम करावं अशी मी त्यांच्याकडे एक अपेक्षा व्यक्त करतो. हो. आणि पुढं वैभव गुरु साहेब, तुमच्याकडं माणसं आता तुम्हाला जेवढे या ठिकाणी 2 ते 3 लाख ऊस मिळालेले आहेत आणि ते बघण्यासारखे ऊस आहेत, पण माणसं पण तुम्हाला त्या दृष्टीने भरपूर मिळालेली आहेत. आणि तुम्ही राजाराम बापू या ठिकाणी त्या संकुलामध्ये तिथल्या असणाऱ्या काशीयोग एज्युकेशन सोसायटीच्या त्या प्रयोग केलेले आहेत. अनेक माणसं तुम्हाला प्रयोग करायला किंवा तुम्हाला कन्सल्टन्सीला बोलावत आहेत. आता हे ऊस जे आहे हे ऐकल्यानंतर काय वाटतंय सांगा थोडक्यात? खूप छान वाटतंय. म्हणजे आपण जे प्रयोग केलाय तो सक्सेस झाल्यासारखं वाटतंय.
आणि लोक येत आहेत, लोक सुशिक्षित होत आहेत, म्हणजे अशिक्षित आहेत असं म्हणणार नाही, पण शेतीच्या बाबतीत ज्या गोष्टी चुकत होत्या त्या आपल्या बरोबर येतील आता इन फ्युचरमध्ये. आणि एक प्रकारचं विद्यापीठ जसं असतं शेतीचं, म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही एक शाळा स्थापन केल्या म्हणा, तिथून येऊन लोक शिकून जातात आणि स्वतःमध्ये बदल करत आहेत. तुमची भावना आपल्याबरोबर इतर शेतकरी सुधारला पाहिजे, 100% ही भावना तुमची आहे. बरोबर. आणि म्हणून तुम्ही नक्की वैभव गुरव एक विद्यापीठ किंवा ब्रँड तयार होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये हे अभ्यासाचा हा प्रॅक्टिकलचा आहे आणि तो नक्की यशस्वी होईल असं मला वाटतंय. तर खूप सर्वांनी लोकांनी बघायला यावं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांच्यासाठी ही एक पर्वणी आहे. वैभव गुरव साहेब, पाटील साहेब, तुम्ही मला प्रतिक्रिया दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.